ट्री प्लांटेशन कॉलेजच्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी आम्ही एनएसएसचं शिबिर घेतो त्या ठिकाणी आम्ही झाडं लावण्याचं काम करत असतो. आणि आताच यावर्षी सन्माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य एक सुंदर अशा पद्धतीनं आमच्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये बगीचा आणि झाडं लावलेली आहेत. पुढे त्याचबरोबर स्वच्छता, परिसर स्वच्छता म्हणजे ज्यावेळेस जून जुलै महिना असतो त्या परिसरामध्ये त्या वेळेमध्ये परिसरातील स्वच्छता आमचे विद्यार्थी आणि त्याचबरोबर सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका सुद्धा अत्यंत तन्मयतेने त्या उपक्रमामध्ये सहभागी होतात आणि पूर्ण परिसर त्या ठिकाणी स्वच्छ केला जातो. महाविद्यालयामध्ये ग्रीन क्लबची सुद्धा स्थापना झालेली आहे. त्याचे चेअरमन त्याचे प्रमुख जे आहेत ते इतिहास विभागाचे प्रमुख सन्माननीय डॉक्टर सुशील कुमार सरवदे सर आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रीन क्लबच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करत असतो. जावळा गावामध्ये गेल्या वर्षी आम्ही ग्रीन क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण केले. त्याचबरोबर विजेची बचत व्हावी यासाठी आम्ही महाविद्यालयामध्ये LED बल्ब लावलेले आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही विजेची बचत करत असतो. पुढे आपण विद्यार्थी महाविद्यालयामध्ये जर आपण विद्यार्थी आले तर त्यांना चालताना त्रास होऊ नये म्हणून रॅम्पची सुद्धा या ठिकाणी सोय केलेली आहे. खाली आपण पाहिलंच असेल तर ते आपल्यासमोर येतं. फक्त महाविद्यालयातच आम्ही उपक्रम सादर करत नाही किंवा एनएसएसचं शिबिर 7 दिवस आहे आणि 7 दिवसाचा कुठल्या तरी गावामध्ये एक 7 दिवसाचा उपक्रम पूर्ण करत नाही तर एक सामाजिक उत्तरदायित्वाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी आणि ही मूल्ये आम्ही करत कारण समाजसेवेसाठी आमचा विद्यार्थी एक राष्ट्राच्या प्रगतीसाठी आमचा विद्यार्थी सक्षम व्हावा यासाठी आदरणीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे उपक्रम घेत असतो. संत गोरोबा मंदिर परिसर आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्यामध्ये प्राध्यापक सुद्धा आहेत. सर्वांनी तो परिसर क्लीन केलेला होता सर्व परिसर. त्याचबरोबर कैलासवासी रामलिंग अंबालांदुरे वस्तू संग्रहालय तिथपर्यंत आम्ही तो परिसर स्वच्छ करून समाजसेवेची भावना राष्ट्रसेवेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेली त्याला पाहायला मिळते. पुढे ती त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल. पुढे महाविद्यालयामध्ये बेस्ट प्रॅक्टिस या उपक्रमांतर्गत बेस्ट प्रॅक्टिसमध्ये आमच्याकडं कैलासवासी बाजीराव पाटील आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा खूप सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी होती. अनेक संघ या ठिकाणी येत आहेत आणि दरवर्षी या स्पर्धेला उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद असतो. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वही करा आणि स्टेज डेअरिंग हे राबवण्याचं काम हे महाविद्यालय करत आलेलं आहे. तोच आहे. पुढे बेस्ट प्रॅक्टिसमध्ये आम्ही दरवर्षी कोविडचा काळ होता आणि लागलीच आपल्या या जिल्हा रुग्णालयाची मागणी होती की सर्व महाविद्यालयाला होती की रक्तदान करा, आम्हाला ब्लडची खूप गरज आहे. तर त्यावेळेस आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी प्राध्यापक प्राध्यापिका मी सुद्धा स्वतः त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत जाधव सर होते सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलं आणि 31 विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या माध्यमातून म्हणजे गेल्या वर्षी 2022ला ब्लड त्या ठिकाणी डोनेट केलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर कोविडचा काळ होता 2 वर्ष सलग आपण त्या परिस्थितीला सामोरं जात होतो 2021 आणि 22ला. तर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी तर त्याचंही शिबिर आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी भरवलेलं होतं आणि सर्वांचं लसीकरण करून घेतलेलं होतं. पुढे ते लसीकरण करत असतानाच त्याचबरोबर आम्ही आता हे सांगितलं की संत गोरोबा मंदिर या ठिकाणी तर स्वच्छता केली पण दरवर्षी आम्ही रेल्वे स्टेशनला धाराशिव रेल्वे स्टेशनला सुद्धा जातो आणि A to Z पूर्ण परिसर त्या ठिकाणी सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्यातून आम्ही तो क्लीन करत असतो. हे त्या ठिकाणी जात असलेली टीम आणि पूर्णच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. त्याच्याही पुढे आम्ही सलग जिल्हा कारागृह धाराशिव या ठिकाणी त्या ठिकाणचे जे कैदी बांधव आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनचा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. फक्त रक्षाबंधनच करत नाही तर त्या ठिकाणी त्यांना बिस्किट खाऊ म्हणजे खाऊचं वाटप सुद्धा केलं जातं आणि आतमध्ये आम्ही 8-10 दिवस परमिशन घेऊन हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. सलग ही सामाजिक उत्तरदायित्वाची भावना विद्यार्थ्यांकडून रुजावी अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली सरांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय राबवत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे